आज मी जाड पोहापासून तेलकट न बनणारा चिवडा बनवत आहे। इथे मी किशमिश तळून घेतलेले आहे, बेदाणे तळून घेतलेले आहे। इथे आपण बदाम, काजू, खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि बेदाणे वापरत आहे। शेंगदाण्याचा पण वापर करू शकतो। इथे मी 1 किलो जाड पोहा घेतलेला आहे। जाड पोहा गाळून घ्यायचा आणि 1-2 तासासाठी उन्हामध्ये वाळण्याकरिता ठेवायचा। मी जाड पोहा गाळून घेतलेला आहे। जाड पोहामध्ये कचरा वगैरे असतं तर निघून जातो। गाळून घेतलेले उन्हामध्ये वाळण्याकरिता 2 तास ठेवलेले आणि आता आपण चिवडा बनवूया। तेल घेतलेलं आहे। तेल गरम असायला पाहिजे, नंतरच तेलामध्ये आपल्याला जाड पोहा टाकायचा आहे आणि खूप जास्त नाही टाकायचे। तेल गरम असले तेव्हाच आपण जाड पोहा तळून घेऊया। जाड पोहाचा चिवडा तेलकट होत असते, तर ते कारण म्हणजे जाड पोहा आपण तळून घेत आहे। जाड पोहा तेल गरम असलं की आपण कमी प्रमाणातच जाड पोहा तेलामध्ये सोडायचा आहे आणि मी इथे चाळणीमध्ये काढून घेत आहे। जाड पोहाचा चिवडा ज्यांचा पण तेलकट होत असेल त्यांनी एक लक्षात ठेवायचं, तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतरच तेलामध्ये थोडे थोडे जाड पोहा टाकायचा, म्हणजे जो आपला जाड पोहाचा चिवडा आहे चटपटीत असा चिवडा तेलकट होत नाही, छान असा चिवडा बनून तयार होतात। हा चिवडा लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार चटपटीत डिश आहे। या पद्धतीने मी छान असे जाड पोहे तळून घेतलेले आहे। थोडे थोडेच पोहा टाकायचा आणि तेल गरम असला तेव्हाच आपण जाड पोहा तेलामध्ये सोडूया। या पद्धतीने मी पूर्ण जाड पोहे तळून घेतलेले आहे आणि एका चाळणीमध्ये काढलेले आहे, जेणेकरून जाड पोहा आपण तळून काढल्यानंतर त्याला तेल राहणार नाही। सहज खाली एक भांडं ठेवलेला आणि त्यावर चाळणी ठेवलेली, चाळणीमध्ये पूर्ण जाड पोहे काढून घेतलेले आहे। बघा, काहीच तेलकट नाही झालेला आहे। छान असा लक्ष्मीनारायण चिवडा सहज आपण घरी बनवू शकतो आणि चटपटीत डिश आहे, गोड, तिखट, आंबट। बघा, थोडंच तेल खाली निघालेलं आहे, म्हणून तेल गरम होऊ द्यायचं आणि जाड पोहा आपण तेलामध्ये टाकूया आणि या पद्धतीने पूर्ण जाड पोहे मी तळून घेतलेले आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण लक्ष्मीनारायण चिवडा बनवत आहे। छान असा चिवडा जाड पोहे तळून घेतलेले आहे। बघा, थोडंच तेल उरलेलं, तर मी ते तेल काढून घेतलेलं आहे आणि वरचं तेल आहे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आणि वरचं तेल आहे ते घेतलेलं आहे तळण्याकरिता। थोडंच तेल घेतलेलं, यामध्ये बेदाणे आपण तळून घेऊया। बेदाण्याचं, बदाम, काजू, खोबरं याचं कमी जास्त प्रमाण करू शकतो। तुम्ही इथे दलिया आणि शेंगदाण्याचा पण वापर करू शकता। मी इथे शेंगदाणे आणि दलिया वापरलेला नाही आहे। ज्यांना पण शेंगदाणे आवडत असेल त्यांनी इथे शेंगदाण्याचा वापर करू शकता। हिरवी मिरची मी बाळ खाणार म्हणून इथे हिरवी मिरची टाकलेली नाही आहे। कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता छान असा कडक व्हायला पाहिजे, या पद्धतीने तळून घेऊया, नरम असायला नाही पाहिजे। छान असा कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे, लसूण टाकल्याने चिवड्याला छान चव येत असतं। बदाम, बेदाणे, कढीपत्ता, खोबरं, पिठी साखर बनवून घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे। या पद्धतीने पूर्ण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। आता आपण काजू तळून घेऊया। काजू तळून घेत आहे। छान असे काजू पण थोडा कलर येतपर्यंत तळून घेतलेले आहे। त्याच तेलामध्ये आता आपण मोहरी टाकूया आणि बाजूला आपण पोहे तळून घेतलेले, त्यामध्ये पिठी साखर टाकूया। पिठी साखर जास्त प्रमाणात टाकूया आणि मीठ टाकूया, जेणेकरून मीठ आणि पिठी साखर आहे ती पूर्ण पोह्याला लागायला पाहिजे। छान असं मिक्स करून घेऊया।
मी आज 1 किलो जाड पोहाचा छान असा चिवडा बनवत आहे, जेणेकरून मुलांना खूप आवडणार. आणि पटकन बनत असतं. मुलांना तसेच मोठ्यांना हा चिवडा खूप आवडणार. काहीतरी खाण्याकरिता पाहिजे असतं आपल्याला नाश्त्यामध्ये किंवा 4 वाजता चहासोबत, तर सहज आपण हा चिवडा बनवून ठेवू शकतो. यामध्ये टाकत आहे मी लाल तिखट. मी इथे लाल तिखटचाच वापर केलेला आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. मोहरी झालेली आहे. यामध्ये टाकत आहे मी हळद. छान असं हळद आणि मोहरी तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता आपण तिखट टाकलेला आहे. तिखटवर हळद आणि मोहरीचा जो आपण तडका केलेला आहे तो तिखटवर टाकूया, जेणेकरून तिखट पण छान असं पोहांना लागणार. बदाम, किशमिश, कढीपत्ता, काजू, खोबरं सगळं यावर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊया. पटकन बनतं आणि चटपटीत डिश आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. वरून मी टाकत आहे काळं मीठ आणि आमचूर पावडर. छान असा गोड, तिखट आणि आंबट छान असा चिवडा बनवून तयार आहे. हा चिवडा मला 1 किलो चिवड्याचा ऑर्डर आलेला, तर म्हटलं चला आज आपण 1 किलो चिवड्याचा ऑर्डर आलेला आहे, तर तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. चटपटीत डिश बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे, त्याच पद्धतीने खूप छान बनलेला आहे. मुलांना खूप आवडणार. छान बनलेला आहे चिवडा. बघा तेलकट काहीच झालेला नाही आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. चटपटीत अशी डिश आपण पटकन बनणार या पद्धतीने बनवलेली आहे. बाय बाय.